आज खशाबा जाधवांच्या घरी भेट दिली, नेमकं काय प्रयोजन? नाही, ते आज आपल्या सर्वांसाठी एक मोठी आनंदाची गोष्ट आहे की त्याने प्रथम वेळेला जे ऑलिम्पिक मेडल मिळाला ते आजच्या दिवशी 73 वर्षापूर्वी मिळाला होता. म्हणून आम्ही सर्वजण तिथे अतुल भोसलेजी, घोरपडेजी, सर्व आमदार, सर्व मी त्यांच्या घरी गेलो, अभिनंदन केला त्यांना. आणि आम्ही त्यांच्या नावावर 13 ऑगस्ट अहिल्याबाई होलकरचे पुण्यतिथीच्या दिवशी एक देशी खेळाचा महाकुंभ मुंबईमध्ये करत आहे. ते त्यांच्या नावावर आहे म्हणून त्यांच्या मुलगाने ते मुख्य अतिथी म्हणून यावा, त्या व्यक्तिगत निवेदनासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्याने स्वीकार केला. आमच्या सर्वांच्या तर्फे त्यांचा धन्यवाद. आणि हा देशी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांचे काळाचे मैदानी खेळ त्यांच्या पुनर्जीवन व्हावा असा माननीय देवेंद्र फडणवीसजीची इच्छा मार्फत आम्ही सर्व करत आहे. कार्यकर्ता आमचे मालिक आहे, ते आहे म्हणजे आम्ही आहे. म्हणून देवा भाऊने आणि रवींद्र चव्हाणजी दोघांनी सर्व मंत्र्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही मंत्री आहे म्हणून कार्यकर्ता मूळ आहे, हा कधी तुम्ही विसरू नये. प्रत्येकाने प्रत्येक महिने 2-2 जिल्ह्यामध्ये जायच्या. माझ्याकडे आज सातारा आणि अहिल्याबाई नगर जिल्हा दिला आहे, तर त्यासाठी आम्ही कार्यक्रमात आलो. आमचे जिल्हाध्यक्षने अतिशय चांगला कार्यक्रम घडवून आणला. मोठी संख्येमध्ये कार्यकर्ता होते. त्यामुळे आमची मुक्त चिंतन कार्यकर्त्यावर ऐकून पण घेतला. पण योगायोगने सर्वांच्यासाठी सौभाग्य, एकही कंप्लेंट ना होती. सर्व रामराज्य है। मुंबई में भाषा विवाद में मराठी भाषिक और हिंदी भाषिक में वारदात बढ़ रही है, कुछ वादन हो रहा है, इसके बारे में सरकार की तरफ से क्या सरकार को करने की कोई जरूरत नहीं है, समाज अपना आप इसका जवाब देगा। क्योंकि ऐसा है कि मराठी यहाँ की मातृभाषा है और मराठी भाषा का सम्मान अभिजात भाषा के रूप में किसी ने नहीं दिया, तो नरेंद्र भाई मोदी जी ने देवेंद्र जी के समय दिया। अब उसके बाद में कोई जाति को लेकर यदि राजनीतिक फायदे से समाज को डिवाइड करना चाहता है तो वो कभी सफल नहीं होंगे महाराष्ट्र के। उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा दिल्या. नक्की काय महायुतीमध्ये अलबेल आहे किंवा काय अलबेल आहे, त्याने सर्वांनी स्वीकारला की ते देवेंद्रजी आता महाराष्ट्राचे सर्वात पॉप्युलर नेता आहे, हा सत्य आहे, सर्वांनी स्वीकारला. सोशल मीडियामध्ये असं एक व्हायरल झालेला आहे की 15 दिवसांमध्ये काहीतरी भूकंप होणार आहे. काय त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे आणि फडणवीस साहेबांच्या ना भूकंप येणार आहे ना सुनामी येणार आहे, फक्त देवा भाऊच्या जे काम आहे ते पुढे जाणार आहे. थँक्यू.